ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील प्रसिद्ध आणि पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र असलेला छोटा मटका नावाचा वाघ गंभीर अवस्थेमध्ये जखमी आढळलेला आहे। महिनाभरापूर्वी ब्रह्मा नावाच्या वाघाशी झालेल्या झुंजीनंतर तो जखमी झाला होता। ब्रह्मा वाघाला त्यानं ठार केलं असलं तरी मटका सुद्धा या झुंजीमध्ये गंभीर जखमी झालेला आहे। त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला नीट चालताही येत नाहीये। या संदर्भातला एक व्हिडिओ देखील समोर आलाय। अशा परिस्थितीमध्ये तो शिकार कशी करणार असा प्रश्न निर्माण झाला। परिणामी तो उपासमारीने मरू शकतो हे वन विभागाच्या लक्षात आल्यानंतर त्याच्यावर पाळत ठेवली जाते। अशातच त्याने एका गुराची शिकार केली। हे चित्र आशादायी असलं तरी शिकार करताना त्याच्या पायाची जखम आणखीनच गंभीर झाली। आता तो जगण्यासाठी अंशतः संघर्ष करतोय, त्यामुळे त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत। डॉक्टर आणि विभागाची एक टीम या वाघावर सातत्याने लक्ष ठेवून आहे। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या खडसंगी बफर झोनमध्ये निमढिला परिसरामध्ये मागील अनेक दिवसापासून ताडोबाचा सीएम तसेच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा किंग म्हणून समजला जाणारा छोटा मटकासूर यांची परिस्थिती अनेक दिवसापासून खालावली असल्यामुळे तो या ठिकाणी छोटा मटकासूर वाघ हा लंगडत आहे। त्यामुळे त्याची परिस्थिती अतिशय गंभीर दिसल्याचे चिन्ह अनेक प्रसार माध्यमातून उमटले आहे। या छोटा मटकासूरला मागील काही दिवसा अगोदर ताडोबा प्रशासनाने त्याला ट्रँग्युलाइज करून त्याचे उपचार करण्यात आले, परंतु त्या ठिकाणी छोटा मटकासूर कॅटल किल करत असल्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या अंगावर जखमा उमटल्या आहे। त्यामुळे त्याच्यावर पुन्हा एकदा उपचार करणे गरजेचे आहे। त्यामुळे त्याच्यावर ताडोबा प्रशासनाने योग्य उपाययोजना करून त्याला या ठिकाणी जीवनदान देण्यात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।